ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मंत्रीपद सोडावं लागलेल्या वी.के. कृष्ण मेनन यांना 1967च्या निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवारी नाकारली। त्यांनी उत्तर मुंबईतून डाव्यांच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली आणि हरले। त्यानंतर डाव्यांनी त्यांना पश्चिम बंगालच्या मिदनापूर मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणुकीची संधी दिली। त्या निवडणुकीत जनता राजवटीनंतर 1980 साली इंदिरा गांधी यांनी पुन्हा सत्ता काबीज केली। तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्याकडे प्रथम वाणिज्य आणि नंतर अर्थ खात्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली। काँग्रेस आणि सरकारमध्ये इंदिरा गांधी यांच्यानंतर प्रणव मुखर्जी यांचा शब्द अंतिम होता। 2.25 दशकं दिल्लीत यशस्वी कारकीर्द करणाऱ्या प्रणव मुखर्जींच्या वाटचालीत अचानक धक्का बसला तो इंदिरा गांधी यांच्या निधनानं। इंदिराजींच्या हत्येनंतर त्यांच्या काही भूमिकांमुळे प्रणबदा हे गांधी परिवारापासून दुरावले। काँग्रेस पक्षातून त्यांचं निलंबन झालं आणि अचानक त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला। इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असतानाच त्यांची आकस्मिक हत्या झाली आणि त्यानंतर त्यांचा वारसदार कोण याची चर्चा त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाली। प्रणव मुखर्जींची त्यावेळी सूचना होती की ज्याप्रमाणे नेहरूंच्या निधनानंतर आणि लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान नेमले गेले तशाच पद्धतीची व्यवस्था व्हावी। मात्र त्यावेळी थेट राजीव गांधी यांचा शपथविधी झाला। मंत्रिमंडळामध्ये प्रणव मुखर्जी यांच्याप्रमाणे नरसिंहराव बुटासिंग यांची नावं चर्चेमध्ये होती, पण ऐनवेळी प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा समावेश झाला नाही। इंदिरा गांधींच्या हे झाल्यानंतर हत्या झाल्यानंतर पंतप्रधान कोण हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा सर्वात ज्येष्ठ प्रणब मुखर्जी सर्वात ज्येष्ठ होते। त्यांना असं वाटत होतं की मला पंतप्रधानपद मिळेल, परंतु राजीव गांधी यांना पंतप्रधान पद मिळाल्यामुळे 1984मध्ये ते अतिशय नाराज झाले। 1986मध्ये त्यांनी पक्ष सोडला, काँग्रेस सोडली आणि स्वतःचे वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला। म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी समाजवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस असा पक्ष त्यांनी स्थापन केला। पण त्यानंतर जवळजवळ 3 वर्षामध्ये काँग्रेसलाच त्यांची गरज भासू लागली आणि त्यानंतर राजीव गांधी आणि त्यांची बोलणी झाल्यानंतर ते 1989, 86, 87, 88मध्ये परत पक्षामध्ये आले।
2004 साली सत्तांतर होऊन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. या सरकारमध्ये प्रणब मुखर्जींनी वेगवेगळी खाती सांभाळली. सरकारच्या धोरणामध्ये मंत्री गटाची महत्त्वाची भूमिका असते. प्रणब मुखर्जींनी या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 15 मंत्री गटाचं अध्यक्षपद सांभाळलं. एकदा तर 39 मंत्री गटांपैकी जवळजवळ 24 मंत्री गटाचं अध्यक्षपद प्रणब मुखर्जींकडे होतं. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, आधार अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयात ते सहभागी होते. भी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स होते थे ट्रबल शूटिंग के लिए, हर उसमें प्रणब दादा रहते ही थे. जो भी रही, बाद में भी जब मनमोहन सिंह गवर्नमेंट रही उसमें भी वो ट्रबल शूटर तो वही रहे हमेशा. जब नरसिम्हा राव की सरकार एक बार गिरने वाली थी, झारखंड मुक्ति मोर्चा, वो शिबू सोरेन वाला जो किस्सा था, तो उस समय भी उन्होंने ही कांग्रेस को कैसे बचाया. सब लोग बिल्कुल ये कर रहे थे कि नहीं गिर जाएगी सरकार, गिर जाएगी, लेकिन हम कुछ लोग जो उनके नज़दीक थे या उनसे हम ऑफ द रिकॉर्ड एक पर्सपेक्टिव में बात करते रहते थे, तो हमको ये पता था. हम कुछ जर्नलिस्ट थे जिन्होंने ये लिखा कि नरसिम्हा राव गवर्नमेंट को कोई खतरा नहीं है. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि फोटोजेनिक मेमरी असलेला मुत्सद्दी म्हणून प्रणब मुखर्जी यांचा दिल्ली वर्तुळात विशेष उल्लेख होतो. काँग्रेसमध्ये तर त्यांना संकट मोचक म्हणून ओळखलं जायचं. कुठेही कोणताही प्रश्न निर्माण झाला की प्रणब मुखर्जी यांना तिकडे पाठवलं जात असे. महाराष्ट्रात 2004 साली राष्ट्रवादीचे 2 आमदार जास्त निवडून आले आणि त्यांनी अधिक मंत्रिपदांचा हट्ट धरला. 15 दिवस चर्चा होऊनही मार्ग निघाला नाही. अखेर प्रकरण मुखर्जी यांच्याकडे गेले. त्यांनी लगेच शरद बाबूंशी बोलून तोडगा काढला. इंद्रॉन प्रकल्पाच्या गळफासातून महाराष्ट्राला मुक्त करण्यातही त्यांचाच मोठा वाटा होता. सत्तेत अनेक वर्ष वेगवेगळी पदं भूषवल्यानंतर राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा बहुमान काँग्रेसनं त्यांना दिला. पण मध्यंतरीच्या काळात पक्ष नेतृत्वानं दाखवलेल्या अविश्वासाची सल मात्र त्यांच्या मनात कायम राहिली. 2 वेळा पंतप्रधान पदाच्या जवळ जाऊनही त्यांना पदावरती बसता मात्र आलं नाही. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये असताना त्यांच्या कार्यालयात गुप्त कॅमेरे बसवले होती अशी चर्चा झाली. राष्ट्रपती पदावर गेलेल्या व्यक्तीनं पक्षाशी नाते तोडावे आणि पक्षातील व्हावे अशी अपेक्षा असते. प्रणब मुखर्जी यांच्या बाबतीत ते शब्दशः घडले. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा संवाद राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर थांबला तो थांबलाच. राष्ट्रपती पदाच्या काळामध्ये 2 गोष्टी आहेत. एक मनमोहन सिंगाचा काळ आणि मोदी यांचा काळ. मनमोहन सिंगाच्या काळामध्ये ते एक अग्रणी राजकीय नेते असल्यामुळे पद्मविभूषण किताब त्यांना दिला गेला. परंतु मोदी यांना त्यांना भारतरत्न दिलं आहे. हे भारतरत्न जे दिलेलं आहे ते काँग्रेसनं केलेल्या अपमानाचा वचपा आहे असं मला वाटतं बेसिकली. आणि ते जे त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे ते खुश होते. त्यांच्या काळामध्ये वादग्रस्त गोष्ट घडली ती राष्ट्रपती असताना राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पुढे जाऊन बैठकीत जाऊन बोलणे हे आत्तापर्यंत कुठल्याही राष्ट्रपतीने केलं नव्हतं, जे प्रणब मुखर्जींनी केलं. परंतु मला असं वाटतं की ते राजकारणामध्ये काँग्रेस आणि ते असताना भाजप असताना जे काही राजकीय संतुलन साधायचं होतं ते त्यांनी साधलं.